सर्वांना नमस्कार. लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे 14 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सावलींच्या पुढे सूर कसे उगवतात. गावात सकाळी कोकिळा कुंजन करत होती, पण त्या गाण्यातही काहीतरी अस्वस्थ सूर मिसळलेले होते. नैना आणि आरव यांची संगीत शाळा स्वरबंद सुरू होऊन आठवडाच झाला होता. पहिल्याच दिवसाच्या त्या टाळ्यांच्या गजरानंतर दुसऱ्या दिवशी मुले अधिक उमाळून येऊ लागली आणि तिसऱ्या दिवशी काही गावकऱ्यांचं लक्ष त्या जागेवर गेलं, कारण आवाज आणि गोंधळ थोडा जास्त झाला होता. एका सकाळी जेव्हा नैनाने हार्मोनियमवर सूर लावले आणि मुलांचं तान घेणे सुरू झालं, तेवढ्यातच दरवाजातून पाटील बुवा, गावाचे काही ज्येष्ठ मंडळी आणि काही नाराज महिला येऊन थांबल्या. "हे काय चाललंय इथं? रस्त्यावरच्या धुळीत हार्मोनियम वाजवताय? ही शाळा आहे की तमाशा?" नैना गडबडली. आरव समोर आला. तो शांत होता, पण डोळ्यामध्ये ठामपणा होता. "हा तमाशा नाही पाटील बुवा, ही आमची स्वप्न आहेत. ही मुलं गाणं शिकायला येतात. त्यांना आवाज सापडतोय, ओळख सापडते. पण गावकऱ्यांचं मन अजून तयार नव्हतं. हे शिकवणं तुमचं खाजगी आहे. त्यासाठी गावात रस्ता अडवू नका. आणि नैना, तू मुलीसारखी वाग. गाणं वाजवणं हे काय बायकांचं काम आहे?" त्या शब्दाने नैनाचं मन हादरलं, पण त्याच क्षणी आरवने तिचा हात हातात घेतला. तसंच समोरच्यांना पाहिलं. त्यांचा हात थोडा थरथरत होता, पण आवाज शांत होता. "आम्ही कुणाचं नुकसान करत नाही पाटील बुवा. फक्त सूर उगवत आहोत. सावलीत उभी राहूनही दिवा लावता येतो. तुमचा आशीर्वाद नको असेल तर आम्ही थांबणार नाही." नैनाचं मन दरवळलं. ती म्हणाली, "माझ्या बाबांनी मला गाणं दिलं आणि आता या मुलामधूनच तोच सूर मी परत ऐकते. ते सूर थांबले तर हे गाव थांबेल." सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे वळल्या. कुणी स्पष्ट विरोध केला नाही, पण कोणतंही समर्थनही मिळालं नाही. गावकरी निघून गेले. त्या दिवसापासून संगीत शाळेच्या बाहेर कुजबूज सुरू झाली. काही पालक मुलांना पाठवण्यासे झाले. नैनाच्या मनात शंका पेरली गेली. "आपण चूक तरी करत नाही ना आरव?" आरवने तिच्या डोळ्यात बघितलं. त्याने एका संध्याकाळी संगीत शाळेचा दरवाजा बंद केला आणि नैनाला लहान रस्त्यानं डोंगराच्या कडेला घेऊन गेला. तिथे एका झाडाखाली ते दोघे बसले. क्षितिजावर सूर्य मावळत होता. आरव म्हणाला, "हे बघ नैना, आपण जर सूर गात राहिलो तर लोक हसतील.
पण एक दिवस त्याच सुरात त्यांना त्यांच्या मनाचे प्रतिबिंब सापडेल, तेव्हाच आपली शाळा खरी सुरू होईल. नयनाच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, तुझा हात धरून चालते आरव. पण कधी वाट चुकली तर? आरवने तिला मिठीत घेतलं. आपण सूर शोधतोय नयना. वाट आपली सापडेल, कारण आपण एकमेकांना सापडलो आहोत. त्या संध्याकाळी ते दोघे पुन्हा हार्मोनियमपाशी बसले. बाहेर अंधार होता, पण आवाजातून उजेड निघत होता. एका लहान मुलीने दार ढकललं. ताई, मला गाणं शिकायचं आहे. नयना हसली. तिचे डोळे भरून आले. या, इथे सूर कधीही थांबत नाही.